आज आपण एकदम जबरदस्त टेस्टी असा दही तडका बनवणार आहे। काही मिनिटांमध्येच बनवून तयार होतो आणि एकदम टेस्टी लागतो। त्यामुळे आपल्याला दुसरी कोणतीच भाजी बनवायची गरज लागणार नाही। लगेच आपण रेसिपी बघूया। सर्वात आधी आपण दही तयार करून घेऊया। इथे मी 1 वाटी एवढं दही घेतलं आहे। इथे आपल्याला दही ताजं आणि घट्ट घ्यायचं आहे। खूप आंबट दही आपल्याला घ्यायचं नाही। आता आपण दही फेटून घेऊया। खूप पातळ दही असेल तर दही तडका छान लागत नाही। इथं आपल्याला थोडं सुद्धा पाणी घालायचं नाहीये। हलक्या हाताने स्मूथ असं दही फेटून घ्यायचं आहे। दही छान असं फेटून तयार आहे। आता आपण तडका बनवून घेऊया। तडका बनवण्यासाठी तेल छान असं तापलेलं असावं। सर्वात आधी आपण मोहरी घालणार आहोत। मोहरी छान अशी तडतडायला लागली की गॅस कमी करून घेऊया। थोडेसे जिरे घालायचे आहेत। जिरे सुद्धा छान असे फुलायला लागले की त्यामध्ये हिंग घालायचं आहे। हिंगाचा फ्लेवर खूप छान येतो। आता आपण त्याच्यामध्ये भरपूर सारा बारीक कट केलेला लसूण घालूया। खूप छान चव येते लसणामुळे। त्याचबरोबर किसून घेतलेलं थोडंसं आलं सुद्धा घालायचं आहे। आलं लसूण जास्त वेळ परतायचं नाहीये, कारण कांद्यासोबत नंतर छान असं भाजलं जाणार आहे। त्यामध्येच घालूया 2 सुक्या लाल मिरच्या, 8-10 कढीपत्त्याची पानं, एक बारीक कट केलेली हिरवी मिरची आणि एकदम बारीक असा कट केलेला एक मोठा कांदा घालायचा आहे। घेतलेले सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथं गॅस मीडियम करून आपल्याला 2 ते 3 मिनिटं फोडणी छान अशी परतून घ्यायची आहे। इथे आपल्याला कांदा खूप जास्त परतायचा नाहीये, जसा आपण भाजीला परततो। आपल्याला फक्त इथं हलका सोनेरी रंग येईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे। हा दही तडका आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने नक्की बनवून बघा। घरी अवेलेबल असलेल्या साहित्यामध्येच बनवून तयार होतो आणि टेस्ट सुद्धा खूप मस्त लागते। इथं फोडणी छान अशी परतून झालेली आहे। कांद्याला सुद्धा हलकासा रंग आलेला आहे। इथंपर्यंतच आपल्याला कांदा भाजायचा आहे, खूप जास्त डार्क करायचं नाही। आता आपण याच्यामध्ये घालूया काश्मीरी लाल तिखट, त्यामुळे दही तडक्याला छान असा रंग येईल आणि थोडीशी हळद सुद्धा घालायची आहे। मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि एखादा मिनिटभरासाठी परतून घ्यायचे आहेत। मसाले सुद्धा खूप जास्त वेळ परतायचे नाहीयेत, करपू शकतात। लगेच आपण गॅस बंद करून घेऊया। दही गरम गरम फोडणीमध्ये घातल्यानंतर फाटू शकतं, म्हणून आपण गॅस बंद करून फोडणी थोडीशी थंड होऊ देणार आहे। मगच आपण दही घालणार आहोत। इथे तडका सुद्धा थोडासा थंड झालेला आहे। आता आपण यामध्ये फेटून घेतलेलं दही घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। ही टीप खूप महत्त्वाची आहे। जर दही तडका बनवताना दही फाटत असेल तर त्याच्या आधी गॅस बंद करून फोडणी थंड करायची आहे आणि मगच दही घालायचं आहे। हे बघा व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। आता आपण चवीनुसार मीठ घालूया। त्याचबरोबर साखर सुद्धा घालायची आहे। साखरेमुळे चव खूप छान अशी बॅलन्स होते, त्यामुळे थोडीशी साखर नक्की वापरा। आणि सर्वात लास्टला बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे, त्यामुळे दही तडक्याची चव सुद्धा वाढते। पुन्हा एकदा हलकं असं मिक्स करून घेऊया। सर्वात लास्ट आपण थोडासा गॅस चालू करणार आहोत आणि एकदम लो फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटं दही तडका थोडासा गरम करून घेणार आहे। हलकीशी वाफ यायला लागली की गॅस बंद करायचा आहे। इथं आपल्याला उकळी आणायची नाहीये, फक्त हलकंसं गरम करायचं आहे। त्यामुळे मीठ, साखर आणि मसाल्यांची चव छान अशी उतरते। हलकासा गरम झालेला आहे, थोडीशी वाफ यायला लागलेली आहे। गॅस बंद करून घेऊया। बघू शकता तुम्ही एकदम बहारदार मस्त असा दही तडका तयार आहे। गरमागरम भातासोबत एन्जॉय करूया। भेटूया आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।